नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मस्त अशी झणझणीत भाजी, ती म्हणजे लसूणी अख्खा मसूर। चवीला अतिशय उत्तम लागते, पण बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। चला तर आता ही लसूणी अख्खा मसूर भाजी कशी बनवायची ते बघण्याकरता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी सुरुवातीला आपण बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। 1 चमचा कस्तुरी मेथी, 1 चमचा जिरं, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 ते 3 बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि ठेचलेला लसूण। तर आता भाजी बनवण्याकरता मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमच तेल घेतलेला आहे। तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे 1 चमचा जिरं। जिऱ्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक ठेचलेला लसूण। तर 10 ते 12 लसूण पाकळ्या मी छान अशा ठेचून घेतलेल्या आहे। तुम्ही मिक्सरला बारीक वाटून घेतलं तरीही चालेल। त्यानंतर 2 ते 3 बारीक चिरलेली हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे। आता याला हलकसं 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यामुळे त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जातो। लसूणचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला याला थोडं परतायचं आहे। लसूण हलकासा ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये आपण घालूया 2 मीडियम साइजचे बारीक चिरलेले कांदे। तर कांद्याचा वापर आपल्याला भरपूर करायचा आहे व अगदी बारीक असे आपल्याला हे कांदे चिरून घ्यायचे आहे। आता याला छान असं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। कांदा छान ब्राऊन कलर व मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। आता 1-2 ते 3 मिनिटं कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। मिठामुळे या कांद्याला थोडंसं पाणी सुटतं व तो छान असा परतला जातो। मीठ घालून आणखी थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे। तर कांद्याला तेल सुटलेलं आहे व त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा कस्तुरी मेथी, अर्धा चमचा हळद। हे साहित्य घालून आपल्याला 1 मिनिट याला परतायचं आहे। आता हळद 1 मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे व 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। त्यानंतर याला आणखी आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता हे मसाले यामध्ये छान असे आपण परतून घेतलेले आहे। याला थोडंसं तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता याचा थोडासा कच्चेपणा घालवण्याकरता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे व आणखी 1 मिनिटभर आपल्याला याला छान असं परतायचं आहे। पाणी घालून परतल्यानंतर आणखी याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अख्खा मसूर। तर मी हा अख्खा मसूर 1-2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता, त्यामुळे तो छान असा फुललेला आहे। आता हा मसूर आपल्याला यामध्ये घालायचा आहे व या मसाल्यामध्ये आपल्याला हा अख्खा मसूर छान असा परतून घ्यायचा आहे। तर संपूर्ण मसाला या मसूरला लागेपर्यंत आपल्याला याला परतायचा आहे। परतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला याला असं शिजू द्यायचं आहे। झाकण ठेवून याला थोडंसं आपण शिजू देऊया। तर 1-2 मिनिटांनंतर मसूर छान असा शिजलेला आहे। त्याला हलकसं तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी घालूया। तर 2 ते 3 ग्लास आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। आपल्याला यामध्ये पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच घालायचे आहे, कारण मसूरमध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे मसूर शिजण्याकरता आपल्याला जास्त पाण्याचा वापर करावा लागतो। तर भरपूर असं पाणी घालून आपल्याला हे छान असं 1 तास तरी आपल्याला याला शिजवायचं आहे। तर हा अख्खा मसूर आपल्याला 1 तासभर आपल्याला शिजवायचा आहे किंवा अर्धा तास सुद्धा तुम्ही मीडियम फ्लेमवर हे शिजवून घेऊ शकता। जर जास्त वेळ तुम्ही हा अख्खा मसूर भिजत घातलेला असेल तर तो लवकर शिजतो। आता यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आपण याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया। तर 10 ते 15 मिनिटांनंतर आपला हा मसूर छान असा शिजलेला आहे, परंतु यामध्ये पाण्याचे प्रमाण थोडे कमी आहे, त्यामुळे आणखी थोडं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। तर आणखी यावर झाकण ठेवून 5 मिनिटं मी हा अख्खा मसूर शिजवून घेतलेला आहे। तर 5 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढून आपल्याला हा अख्खा मसूर असा शिजवून घ्यायचा आहे। तर 15 मिनिटं झाकण ठेवून आपण हा अख्खा मसूर शिजवल्यानंतर आपल्याला झाकण न ठेवता 15 मिनिटं हा अख्खा मसूर शिजवून घ्यायचा आहे।
तर एक 15 मिनटं झाकण न ठेवता ही भाजी आपण शिजवून घेऊया। तर मस्त अशी ही भाजी शिजलेली आहे। आता आपण यावर कोथिंबीर टाकून ही भाजी सर्व करून घेऊया। यावर कोथिंबीर घालून ही भाजी सर्व करूया। मस्त अशी ही अख्खा मसूर भाजी तयार आहे। एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे। आता या भाजीवर आपण एक लसूणचा तडका मारूया। त्यासाठी मी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे। आता तेल तापलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं की यामध्ये 2 ते 3 चिरलेल्या लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे। तर छान अशा ब्राउनिश झाल्या की यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर। तर गॅस बंद करायचा आहे व हे गरमागरम तडका आपल्याला या भाजीवर घालायचा आहे। अशा प्रकारे आपला हा लसूणी अख्खा मसूर तयार आहे। करायला खूप सोपी आहे, दिसायला सुद्धा खूप छान दिसतो व चवीला सुद्धा खूप छान लागतो। तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा अख्खा मसूर नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। बनवायला अतिशय सोपी आहे व चवीला सुद्धा खूप छान लागतो। तर आपली ही लसूणी अख्खा मसूर भाजी तयार आहे। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, खात राहा। धन्यवाद।